रायगड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी खेळी आता पाहायला मिळते। म्हसळा नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। शिवसेना पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा देण्याचे आदेश खरं तर त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्षांवर राजीनामा देण्याची नामुष्की पाहायला मिळते। सुनील तटकरेंच्या राजकीय गुगलीवरती सेनेची विकेट पाहायला मिळते। 7 वेळा काँग्रेसच्या मदतीने खरं तर शिवसेनेनं ही निवडणूक जिंकली होती। अवघ्या 4 दिवसातच नवनिर्वाचित जे नगराध्यक्ष आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाणार आहे। या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढला जातोय। राज्यभरात आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीडमध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण थांबवा या मागणीसाठी आज बीडमध्ये महामोर्चा काढलेला आहे। मोर्चामध्ये अनेक महिला भगिनी या ठिकाणी सामील झालेत। त्याचबरोबर अनेक जे अनुसूचित जातीचे बांधव आहेत ते देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत। माझ्याबरोबर आहेत, काय सांगता येईल भाऊ, काय सांगता येईल आज तुम्ही मोर्चा काढताय, नेमकं काय मागणी? 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याला अधिकार दिला की तुम्ही वर्गवारी करू शकता। हा निर्णय संविधानाच्या विरोधात जाऊन सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, संविधान सुप्रीम आहे। आणि शासनानं आनंद बदर कमिशन बसवलं, त्याचा रिपोर्ट दिला आणि आम्हाला सांगितलं सूचना तुम्ही मागवा आणि रिपोर्टच जाहीर नाही केला। आज महामोर्चाला आम्ही इथं म्हणजे हजर आहे, तरी महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण करण्याचं काही गरज नाही, कारण बाबासाहेबांनी ते दिलंच नाही। सर्व समाजाला सामावून घेतलेलं आहे। तुम्ही सरकार भाजप सरकार तुम्ही मध्येच काय करायला लागलं तुम्ही? अरे माणसात प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करून तुम्ही भांडण लावायचं काम करतात। अरे शांतता आहे का नाही तुमच्याकडे? आज मोर्चाचं आयोजन झालेलं आहे, कारण आमच्यावर जे अन्याय अत्याचार होतो प्रत्येक खेड्यात आणि शहरामध्ये पण तुरळक लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि आम्हाला आमच्या अडचणी ह्या त्यांच्याकडून मान्य करून घेतात। पण मला एकच म्हणायचं आहे, हे जातीमध्ये जे भांडणं लावलेत हे आखरी मोर्चा नसून हे कंटिन्यू जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही असाच लढा घेऊ। आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर जोपर्यंत हे उपवर्गीकरण थांबत नाही तोपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन चालूच राहणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।